सोनालीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कैरीचं पन्ह कसं बनवायचं। उन्हाळ्यामध्ये लिंब महाग झाली म्हणून काय झालं, ज्याचं सीझन आहे की नाही म्हणजेच कैरीचा, तर तेच आपण बनवून त्याच कैरीपासून आज आपण कैरीचं मस्त असं थंडगार पन्ह बनवणार। या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी इथे 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या तोतापुरी कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही कैऱ्या इथे वापरू शकता, फक्त कमी आंबट कैऱ्या इथे घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपण काय करूयात, याची जी देठाकडचा भाग आहे तो थोडासा कट करून घेऊ। चीक लागलेला असतो त्यामुळे, आणि आपण ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घ्यायच्यात अगोदर, आणि मग हे आपल्याला या देठाकडचा जो भाग आहे हा असा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी या कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तुमच्याकडे तुम्ही कशातही घ्या शिजवून, बट मी कुकरमध्ये इथं शिजवून घेते। याच्या जवळपास मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तुमच्याकडे कुकरचं भांडं असेल त्यामध्ये शिजवल्यात तरी चालेल। त्यानंतर कैऱ्या बुडतील इतपत पाणी यामध्ये आपण घालणार आहोत। त्यानंतर झाकण लावायचे आणि याच्या आपल्याला जवळपास 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, आपल्या इथे कुकर चांगला थंड झाला आहे, 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण या कैऱ्या बघूयात छान अशा शिजल्यात की नाही। कैऱ्या शिजल्यानंतर हे पहा, असा कलरही कैरीचा बदलतो, थोड्याशा पिवळट दिसतात आपल्या ज्या कैऱ्या आहेत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, आणि सालं सुद्धा अशी निघली जातात। आता आपण ह्या काय करूयात, काढून घेऊयात ताटामध्ये। तर इथे तुम्ही पाहू शकता कैऱ्या छान अशा उकडल्या गेल्या की त्याची सालं सुद्धा आपोआपच निघू लागतात। आता थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण याची सालं काढून घेणार आहे। तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा गर काढू शकता, पण मी इथे चमचा घेतलेला आहे। चमच्याच्या साह्याने असा पूर्णपणे आपण सगळ्या कैरींचा आणि सालींचा गर जो आहे तो असा काढून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, हा जो गर आहे तो 1 वाटी गर आहे। तर 1 वाटीला मी समप्रमाणामध्ये 1 वाटीच गूळ घातलेला आहे। हे पहा, गूळ तुम्ही किसूनही घेऊ शकता, मी इथं चिरून घेतलेला आहे। हे पहा, त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरे पूड घातलेली आहे, आणि त्यानंतर मी 1 चमचाभर वेलची पावडर। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार तुम्ही घालू शकता। काळं मीठ माझ्याकडे नव्हतं म्हणून मी साधं मीठच इथे वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर उत्तमच, चव अजूनच छान लागणार आहे। हे पहा, जर तुम्ही इथे गूळ जर किसून घेतला असता तर पटकन मिक्स झाला असता, पण मी इथे चिरून घेतल्यामुळे इथे थोडासा वेळ लागेल मला। मिक्सरमध्ये तुम्ही काढू शकता, पण मिक्सरमध्ये हे घातल्यावरती त्याची चवीमध्ये थोडासा फरक पडेल, त्यामुळे तुम्ही असंच जर मिक्स करून घेतलं तर बेस्ट आहे। कैरीचं पन्ह तुमचं खूप छान लागणार आहे। या पद्धतीने आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे। पण मुळात पहिली टिप म्हणजे कैऱ्या तुम्ही घेताना पन्ह्यासाठी फारशा आंबट कैऱ्या तुम्ही घ्यायच्या नाही, आणि साईजला एकदम छोट्या छोट्या कैऱ्या असतात की नाही त्या थोड्याशा कडसर लागतात, म्हणून त्याही कैऱ्या तुम्ही घ्यायच्या नाही। मीडियम साईजच्या आणि कमी आंबट असलेल्याच कैरीचा वापर तुम्ही इथे करू शकता, नाही तर कितीही साखर जरी तुम्ही घातलीत तरी कैरीचं पन्ह हे आंबटच लागणार आहे। त्यामुळे ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे। इथे पाहू शकता छान असा आपला जो कैरीचं पन्ह बनवण्यासाठीचा जो पल्प आहे इथे तयार झालेला आहे बरं का। आता यामध्ये थोडं जाडसर कैरीचे तुकडे थोडेफार आपले राहिलेले असतातच, म्हणून आपण काय करूयात, एक बाऊल घेऊ, त्यावरती एक गाळणी ठेवणार आहे, आणि हा जो कैरीचा गर आहे हा पूर्ण आपल्याला यामधून गाळून घ्यायचा आहे। हे पहा, पूर्णपणे आपल्याला यामधून हा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा मौसूद गर खाली तयार होतो। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे, तुम्ही जर हा कैरीचा गर आणि थोडीशी साखर घालून, म्हणजे समप्रमाणामध्ये यामध्ये साखर घालून जर तो तुम्ही जॅमपेक्षा कमी शिजवलात तर तो फ्रीज बाहेरही आरामात टिकतो। त्याचप्रमाणे जर तुम्हाला हवा तेवढा जर पन्ह करायचं असेल तर तुम्ही हवा तेवढं पन्ह करून, बाकीचं जर तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून जरी फ्रीजमध्ये ठेवलं बिना प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा हे 10 ते 15 दिवस आरामात टिकतं। चवीलाही अगदी उत्तम लागतं, चवही बदलत नाही। जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही पटकन उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पन्ह जर तुम्ही तयार केलेला पल्प जर तुम्ही तयार केला असेल तर तुम्ही लगेचच करून देऊ शकता।
आणि हा जो कैरीचं पन्ह आहे ह्याची सुद्धा आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. म्हणजे शरीराला थंडावा देण्यासाठी कैरी खूप उपयुक्त आहे. आंबा जसं थोडासा गरम पडतो म्हणजे उष्ण म्हणला जातो, पण कैरी त्या तुलनेमध्ये शरीराला थंडावा देत असते. त्यामुळे हे पहा, तुम्ही अशा प्रकारे छान असं कैरीचं पल्प इथे तयार करून ठेवू शकता. आता इथे तुम्ही पहा, छान असा आपला जो पल्प आहे हा छान तसं तयार होत आहे. छान असं प्रेस करून घ्यायचे. पण हा जो वरती चोथा उरलेला आहे हा अजिबात तुम्ही फेकून न देता तुम्ही तसाही खाऊ शकता. एक कॅन्डी असते ना कच्चा मँगो, त्या टाईपचा आपल्याला हा लागतो. टेस्टही खूप उत्तम लागते, मस्त अशी चटपटीत. आणि हा जो पल्प आहे इथे पहा छान असा मऊसूत तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता. छान असा टिकतो, कोणताही बिना कलर, बिना प्रिझर्वेटिव्ह. आता आपण यापासून छान असं कैरीचं पन्ह बनवणार आहोत. त्यासाठी 2 ग्लास घेऊयात आणि यामध्ये आवडीनुसार तुम्ही हा पल्प टाकायचा आहे. 1 चमचा किंवा 2 चमचे, मी इथे 2-2 चमचे प्रत्येकी घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 3 चमचे सुद्धा घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने आपल्याला 2-2 चमचे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. यामध्येच आता आपण घालूयात बर्फाचे तुकडे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड पाणी, माठातलं थंड पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये. हे पहा, त्यानंतर आपल्याला यामध्ये छान असं तुम्हाला फ्लेवर जर वाढवायचं असेल तर पुदिन्याची पानं सुद्धा तुम्ही थोडीशी क्रश करून वगैरे टाकू शकता किंवा सब्जा सुद्धा तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे. तर हे पहा, आपलं थंडगार कैरीचं पन्ह इथे तयार झाल्या. उरलेला जो कैरीचा पल्प आहे तो असं छान असा हवाबंद डब्यामध्ये भरून किंवा बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवा तेव्हा काढून घेऊ शकता. 10 ते 15 दिवस आरामात टिकतो. मंडळी, काय आपलं पन्ह झालंय, एकच नंबर झालंय की नाही? अहो माहितीये मला, आणि तुम्हालाही माहितीये की हे पन्ह 1 नंबर झालेलं आहे. सेम रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा बरं का, आणि मला सांगा कमेंट करून कशी झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही खास टिप्स सांगितल्या, त्या टिप्स सुद्धा तुम्ही फॉलो करा. 1 नंबर उन्हाळा स्पेशल थंडगार आपलं पन्ह तयार होईल. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तशाच आपल्या छान छान व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ती सुद्धा चेक करा. त्या सुद्धा नवनवीन रेसिपी ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.